नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. चला आपण इथे 3 किलोच्या प्रमाणात ना लोणचं कसं तयार करायचं ते बघतोय. इथं मी 3 किलोच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. पाव किलो मोहरीची डाळ, 100 ग्रॅम मेथी दाणे, एक मोठा वाटी लसूण, 30 रुपयाची लवंग, 30 रुपयाची दालचिनी, चवीपुरतं तिखट, बेडकर मसाला, 1 लिटर तेल, हिंग. आणि हे बघा, आता मी मेथीची मिक्सरमध्ये मस्त भरड करून घेतली. आता 1 लिटर तेल टाकले. तेल तापलं, त्याच्यामध्ये मी लवंग आणि दालचिनी टाकली. ते व्यवस्थित आपलं फ्राय झालं. आता त्याच्यामध्ये आपण आहे ना 1 मोठा वाटी लसूण घेतलेला आहे. तो लसूण टाकू आणि मस्त आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ. हे ना आपल्याला एकदम मीडियम गॅसवर करायचं आहे. असं केल्याने ना आपला लसूण आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजला जातो त्याच्यामुळे. आणि बघा, आता लसूण सध्या खाली आहे तेलाच्या. तो व्यवस्थित परतला गेला का तो बरोबर तेलावर तरंगतो. आणि हो, ह्या ज्या मी फोडी आणल्या होत्या ना, त्या मी आणल्या आणि 5-6 तास फॅनखाली व्यवस्थित सुकवल्या. त्याच्यामुळे ना त्यातलं मॉइश्चर कमी झालं आणि मग आपल्या फोडी थोड्याशा कडक होतात. मग त्या व्यवस्थित लोणचं टिकतं. बघा, चला आता इथं आपलं लसूण व्यवस्थित परतला गेला आहे बघा. सगळा वरती तरंगला आहे आणि लालसर कलर पण आला आहे त्याला. आता आपण याच्यामध्ये ना मोहरीची डाळ आहे ना ती टाकून घेऊ. तर ही मोहरीची डाळ टाकून झाली आणि ती भरड केलेली जी मेथीची पावडर आहे ना ती टाकून घेऊ आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करू. आणि आहे ना इथे हे सर्व कमी गॅसवरच करा हां. शेवटपर्यंत सर्व कमी गॅसवरच करा. आता याच्यात मी 1 चमचाचा हिंग टाकला आहे आणि सगळं व्यवस्थित 1 मिनटभर तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊ. बघा, आता हे सगळं व्यवस्थित परतलं ना का मग आपण आहे ना काय करू बघा, आता सगळं व्यवस्थित परतून झालं. आता आपण गॅस बंद करू आणि पातेलं खाली उतरून घेऊ. आणि हे खाली उतरलं ना त्याच्यामध्ये बेडेकर मसाला टाकायचा आपल्याला 2 पॅकेट. मी इथे तुम्हाला 3 किलोचं प्रमाण सांगितलं आहे ना, मग 2 किलोचं बेडेकर मसाला. घरचं तिखट टाकलं मी 2 चमचे टाकलं आहे. आणि मगाशी मी तुम्हाला सांगायचं विसरले होते, आपल्याला मीठ लागेल. चवीप्रमाणे मीठ पण टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. हे बघा, मीठ टाकलं आणि आता हे मिश्रण आहे ना आपल्याला 1 ते 1.5 तास व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. आणि फॅन पाहिजे तर लावा, पण पूर्ण मिश्रण आहे ना एकदम थंड करा. कोमट पण नको, बिलकुल थंड असलं ना मग नंतर आपल्याला फोडी टाकायचे. त्याच्यामुळे ना मग आपलं लोणचं व्यवस्थित टिकतं. हे बघा, आता मी ना फॅन लावलेला आहे इथे किचनमध्ये आणि पूर्ण मिश्रण आहे हलवून फॅन लावून मस्त थंड करून घेतलं. आता या सर्व फोडी आहेत ना सुकल्या आहेत चांगल्या, त्या पण त्याच्यामध्ये टाकल्या आणि सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं. बघा, आता तुम्हाला मी एक सांगते, कधी पण लोणचं भरताना आहे ना तुम्ही चिनी मातीची किंवा काचेची बरणी घ्या. पण काचेची जर बरणी वापरली ना तर छान, कारण त्याच्याने आहे ना ट्रान्सपरंट आपल्याला सर्व आतलं दिसतं, तेल किती राहिलं काय वगैरे असं. आणि कधी पण आपण लोणचं भरलं ना तर तेल थोडंसं खालीच असतं. मग जसं जसं दिवस वाढत जातात ना तेल वरती होतं आणि फोडी खाली बसतात. आणि कधी पण आपल्याला लोणच्यामध्ये ना तेल जेव्हा आपलं पूर्ण आपले जे होईल ना तेव्हा आपल्याला लोणच्याचा 1 ते 1.5 इंचवर आपल्याला तेल पाहिजे. आणि लोणचं आहे ना जेव्हा आता हे तयार झालं बरणीत भरलं ना का आपल्याला 15 दिवस आहे याला मधून असं हलवत राहायचं आहे. आणि तोपर्यंत त्याला झाकण नाही लावायचं आहे. एखाद्या सुती कपड्याने व्यवस्थित वरतून पॅक करायचं आहे. 2-3 दिवसांनी असं हलवायचं आहे. आणि 15 दिवस झाले का मग आपण झाकण लावून त्याला ठेवू शकतो. तोपर्यंत व्यवस्थित मध्ये असं हलवत राहा. चला, तर मग हे बघा, आता माझं लोणचं भरून झालं आहे. आता सध्या तेल कमी आहे, थोड्या दिवसांनी ते बरोबर वरती येईल. चला, मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. आपली लोणच्याची रेसिपी व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि आता सध्या तुम्हाला तेल कमी दिसत असेल, पण थोड्या दिवसांनी लोणचं बरोबर वरती येईल. हे बघा, मी आता कपडा बांधून ठेवला आहे. 15 दिवस असंच ठेवायचं आहे, मधून हलवायचं आहे. बाय.